हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत ससा कानटोपी. तर हे बघा, या कपड्याची रुंदी घेतली आहे 13.5 आणि उंची 9.5 आणि दोन्ही साईडनं अगोदर शिलाई मारून घ्यायच्या. सरळ भाग आतल्या साईडला आणि उलटा भाग वरच्या साईडनं. दोन्ही साईडनं अशा शिलाई मारून घेतल्या. हे बघा, आतल्या कपड्याची घडी आतमध्येच करायची, म्हणजे मध्यभागी दोन्ही टोकं आले पाहिजेत असं. आणि ह्या अस्तर पण असं वरतून त्याची पण तशीच घडी करायची, जशी त्या ओरिजिनल कपड्याची केली आहे तशी. वरच्या कपड्याची तशीच अस्तराची पण घडी करून घ्यायची आहे. म्हणजे हे कसं आहे, शिलाई आपल्याला दिसणार नाहीत आणि बाळाला टोचणार पण नाही, म्हणून हे अशी शिलाई करायची असती. हे बघा, अशी घडी आली आहे. आता हे बघा, मी उलटं करून दाखवते तुम्हाला. हे बघा, आतून पण शिलाई दिसत नाहीत आणि हे बघा मी उलटं केलं. दोन्ही साईडनं थोड्यासुद्धा पण शिलाई दिसत नाही, पूर्ण शिलाई आतून जातात. आणि आता हे असं दुमडून शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की वरती आता आपल्याला सस्यासारखे जे टोकं येण्यासाठी हे लावायची, थोडासा असा तुकडा लावायचा 3 इंचाचा. फक्त ह्याची शिलाई दिसते, बाकी सगळं शिलाई झाकून जाते. हे बघा, असं वरती हा तुकडा लावून घ्यायचा. हे बघा, तुम्हाला माझे टोपीचे व्हिडिओ आवडतात म्हणून हा टोपीचा व्हिडिओ टाकते. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, आता याचे आपल्याला नाडे बनवायचे बांधायसाठी. बांधायला एवढीच पट्टी काढायची, म्हणजे तरी 17-18 इंचाची मी ही पट्टी काढलेली आहे दोन्ही साईडचे बांधायचं होण्यासाठी. बघा, असं छान वाटतं म्हणून असं थोडंसं पुढं त्याला हे लावले, गोंडे लावल्यासारखं. हे बघा, झालं. आता जोडून घ्यायचं. झाली आपली टोपी तयार. खूप छान अशी 5 मिनिटातच तयार होते ही टोपी. खूप वेळ लागत नाही आणि छान दिसते. आणि कडक कपड्याचीच बनवायची अशी टोपी, म्हणजे ती असे कान उभे राहतात. नरम कपड्याची बनवली तर ते असे कडक उभे राहत नाही, म्हणून कडक कपड्यामध्ये बनवायची. हे बघा, झाली तयार आपली टोपी.